नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पास्ता रेसिपी। तर चला स्टार्ट करूया पास्ता रेसिपी। हा 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 पास्ता म्हटलं की तोंडाला पाणी येतं ना। तर बघा, पास्ता सुद्धा मी उकडून घेतला आहे, 5 मिनिटापर्यंत उकडून घेतला होता। त्यानंतर कांदा आणि टोमॅटोची प्युरी सुद्धा मी रेडी केलेली आहे। कांदा टोमॅटोची प्युरी मी एकत्रित केलेली आहे। त्यानंतर तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं। आता यामध्ये कांदा टोमॅटोची प्युरी सुद्धा मी सोडत आहे आणि आता याला छान असं ढवळून घेत आहे। बघा, तेल सुटेपर्यंत असं ढवळून घ्या। त्यानंतर आता यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकलेलं आहे। व्हिनेगर हे ऑप्शनल आहे, हवं असल्यास टाका। आणि आता यामध्ये टाकणार आहे थोडा गरम मसाला, त्यानंतर तिखट, त्यानंतर थोडं टाकणार आहे हळद, त्यानंतर थोडी धनेपूड आणि सोबतच आपण टाकून घेऊया मीठ। आणि आता याला छान असं ढवळून घेऊया। आणि आता यामध्ये टाकूया मॅगी मसाला। मॅगी मसाला जरूर टाका, हा ऑप्शनल नाही आहे। पास्ता आणि नूडल्स म्हटलं की मॅगी मसाला हे आलंच। त्यानंतर यामध्ये टाकणार आहे आता टोमॅटो सॉस। टोमॅटो सॉस हा यासाठी की याने आंबट गोड अशी टेस्ट येते आणि छान लागतं। आणि तुम्ही म्हणाल की कांदा टोमॅटोची प्युरीच का काढून घेतली आहे, तर छोट्या मुलांना कांदा आणि टोमॅटो असं कट केलेलं कधी कधी आवडत नाही। कधी कधी म्हणजे नेहमीच छोट्या मुलांना हे आवडत नसते। आणि यामध्ये घातलं आहे मी 1 वाटी असं पाणी। तुम्हाला जर एकदम सूपी असं पाहिजे असेल पास्ता तर तुम्ही जास्त पण घालू शकता, बट मला जास्त सूप केलेलं आवडत नाही। आणि आता याला उकळी येण्यासाठी 5 मिनिटापर्यंत आपण झाकून ठेवूया। आणि बघा, असं मस्त उकळलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये घालूया आपण पास्ता आणि पास्ता छान असा ढवळून घेऊया। छान असा ढवळल्यानंतर पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवू। बघालच तुम्ही, छान असं ढवळून घेऊ। आणि आता थोड्या वेळासाठी यावरती आपण ठेवूया झाकण आणि झाकून हा 5 ते 6 मिनिटं असं झाकून ठेवू। आणि तुम्ही बघू शकता मस्त असा पास्ता रेडी होत आहे। आ हा 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 पास्ता म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते। त्याआधी जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। बघा, आ हा 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 पास्ता म्हटलं की खूप छान असं वाटते ना। तर चला मग, हेमा कुकिंग क्रिएशनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये।